अण्णा असतील, बाया असतील, बायांची बहीण जी आहे पार्वतीबाई आठवले, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन संस्थेच्या विस्तारामध्ये खूप मोठं आहे आणि हे सगळे या रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहेत. म्हणून रत्नागिरी असेल, मुरुड असेल, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आमची युनिट्स आहेत. रत्नागिरीतही मुलींना चांगलं शिक्षण मिळावं या हेतूने 1992 साली कैलासवासी गंगाधर भाऊ पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी प्रकल्पाची स्थापना झाली. असगावकरवाडी येथे प्रथम काही कोर्सेस चालू करण्यात आले. त्यानंतर इमारतीची जागा खरेदी करून संस्थेने ITI, कम्प्युटर ऑपरेटर, मराठी, इंग्लिश टायपिंग, शिवण, DTP, IT, मशीन एम्ब्रॉयडरी, मसाला प्रशिक्षण अशी म्हणजे वेगळी कौशल्य देण्याची सगळी सोय इथे केली. त्यानंतर संस्थेचे कार्य व मुलींना मिळणारे चांगले शिक्षण बघून शिरगावात राहणारे श्री शंकरराव पवार यांनीही संस्थेला देणगी दिली. त्यातून पवार सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. असा विस्तार वाढत असताना नवीन कोर्स चालू करावे असा संस्थेचा मानस होता, पण जागा कमी पडत होती. पुण्यातील संस्थेचे माजी अध्यक्ष म्हणून श्री मनोहर भट यांनी आपली जागा व स्वतःचे घर असे 5.5 एकर संस्थेला दान केले. 3 एकर जागेमध्ये गंगाधर भाऊंनी आंबा लागवड केली, जेणेकरून रत्नागिरी प्रकल्पाला आर्थिक हातभार मिळेल. भट सरांनी दिलेल्या जागेत सन 1900 महिला महाविद्यालय रत्नागिरी असे नाव आहे. त्याकरता लागणारे सुसज्ज कॉलेज, इमारत व हॉस्टेल बांधण्यात आले. आजपर्यंत सुमारे 1200 ते 1300 विद्यार्थिनी इथून पास झाले असून त्या खूप चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. सन 2000 मध्ये 10वी पास नापास मुलींकरता रुग्ण सहाय्यक कोर्स सुरू केला. हा 1 वर्षाचा कोर्स असून रत्नागिरीतील अनेक हॉस्पिटलमध्ये संस्थेतील मुली कार्यरत आहेत. सन 2003 मध्ये एकात्मक बालविकास योजनेअंतर्गत चालणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरता अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून अनेक सेविका व मदतनीस यांना ट्रेनिंग देण्यात आले. सन 2005 मध्ये GNM हा कोर्स चालू करण्यात आला. सन 2007 मध्ये 100 विद्यार्थिनी राहू शकतील असे सुसज्ज वसतिगृह बांधण्यात आले. 2008 मध्ये BEd कॉलेज चालू करण्यात आले आणि आज आपण खास ज्या युनिटच्या कार्यक्रमासाठी ते जमलो आहोत ते म्हणजे BKVTI म्हणजेच बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. हे सन 2020 मध्ये सुरू करण्यात आले. यामध्ये फॅशन डिझायनिंग, फूड टेक्नॉलॉजी व ब्युटी असे 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, 1 वर्षाचे कोर्स चालवले जातात. हे सर्व कोर्सेस आता मारुती मंदिर येथील प्राईम लोकेशनला स्थलांतरित करण्यात सेंटर आहे, प्रोडक्शन सेंटर आहे. त्याच्यामध्ये मुली काम करू शकतात आणि अर्न अँड लर्न या पद्धतीने आपण मुलींना काम देऊन आपण तिथे काही प्रॉडक्ट्स आपण बनवतो, ते प्रॉडक्ट्स आपण विकतो आणि मुलींना आपण सेल्स आणि मार्केटिंग हा पण अनुभव देण्याकरिता फ्रायडे बाजार नावाची एक संकल्पना तिथे चालवतो. या फ्रायडे बाजारमधून मुली दर शुक्रवारी स्टॉल लावतात कॅम्पसमध्येच आणि त्यांनी तिथे उभं राहून स्टॉलवरती त्या वस्तू विकायच्या असतात, जेणेकरून त्यांना लोकांशी कसं बोलायचं, कम्युनिकेशन स्किल्स त्यांचा वाढवणं याचा प्रॅक्टिकल अनुभव देण्यासाठी आपण हा उपक्रम चालवतो. याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या मोठ्या एक्झिबिशन्समध्ये आपण सहभागी होतो आणि अशा पद्धतीने आपले प्रोडक्शन युनिट तिथे चालतं. यावर्षी आमचा तिथला टर्नओव्हर या प्रोडक्शन युनिटचा 20 लाखांपर्यंत पोहोचलेला आहे. यातून संस्थेला काही त्यातून पैसे कमवणं हा अजिबात उद्देश नाही आहे, पण या मुलींना उद्योजकता शिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे आणि पैसेही त्यातून कसे मिळवता येतात, चांगले पैसे कसे मिळवता येतात याचं प्रशिक्षण त्यांना तिथेच मिळतं. आता हे फक्त स्टिचिंगपुरतं मर्यादित आहे का, तर नाही. आपल्याकडे ब्युटीशी रिलेटेड पण काही कोर्स आहेत आणि तिथे आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. म्हणजे फक्त आपण कोर्स शिकवत नाही, कॅम्पसमधले किंवा इतर बाहेरचे लोक येऊन तिथे सर्व्हिसेस घेऊ शकतात. इंटिरियर डिझाईनच्या आपल्या मुली आहेत. संस्थेचे जेवढे इंटिरियर डिझाईनचे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे प्रोजेक्ट्स आपल्या मुली करतात आणि करोडोंचे पैसे त्यातून आपल्याला जनरेट होतात. अशा प्रत्येक स्ट्रीममध्ये आपण आता ग्राफिक डिझाईन आहे, तर ग्राफिक डिझाईन आणि हे सगळे प्रॉडक्ट आपण थोडे बाहेर बघण्यासाठी ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला याची कल्पना येईल की हे सर्कल आपण पूर्ण कसं करतो. म्हणजे फक्त प्रशिक्षण देऊन आपण जर सोडून दिला तर पुढे जाऊन फार काही विद्यार्थिनींचं होत नाही. त्यातून त्यांना पूर्ण उभं करण्यासाठी आपल्याला ही सोय पण उपलब्ध करून द्यावी लागते आणि ही सगळी सोय संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. असाच प्रयत्न आपला आता रत्नागिरीत असणार आहे. रत्नागिरीच्या या युनिटला पण आपण असेच प्रोडक्शन युनिट चालवलं जेणेकरून प्रशिक्षण घेतल्यानंतर
प्रशिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना तिथूनच आपल्याला त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देणं, मार्केट उपलब्ध करून देणं, असे सगळं आपल्याला संस्थेमार्फतच त्यांना मदत करता यावी, हा एक आमचा प्रयत्न इथे असणार आहे. आणि मला खात्री आहे की रत्नागिरीकर याला खूप प्रतिसाद मोठा देतील, कारण मला माहिती आहे रत्नागिरीच्या ज्या महिला आहेत अतिशय कष्टाळू आहेत आणि खूप प्रामाणिक सचोटीने सगळं काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे आज इथे सुद्धा रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्वतः व्यावसायिका ज्या आहेत, आता काही जणींचे सत्कार होतीलच, काही पाहुण्या म्हणून इथे आलेल्या आहेत, तर ही संख्या पण खूप चांगली आहे. पण पुढे जाऊन सुद्धा तुम्ही नोकऱ्या मागणाऱ्या नको, नोकऱ्या देणाऱ्या व्हा, हे ब्रीदवाक्य आपलं जे आहे हे सार्थ करणाऱ्या मुली आमच्या यासुद्धा युनिटमधून पुढे घडाव्यात, हाच आमचा प्रयत्न आहे आणि त्याला तुम्ही सगळेजण उत्तम प्रतिसाद द्याल ही मला खात्री आहे. एवढं सांगून मी थांबते. धन्यवाद. मनामध्ये सन्मान निर्माण होईल आणि आदर निर्माण होईल त्या आमच्या रत्नागिरीच्या होम डीवायएसपी राधिका फडके मॅडम, मी मॅडमना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि प्रभू मॅडमना विनंती करते त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्या सन्मान स्वीकारतानाच त्यांचा परिचय मी करून देणार आहे. 1990मध्ये PSI म्हणून त्या रुजू झाल्या. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान MRA मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तैनात असताना त्यांनी दंगल व्यवस्थापीय करण्यात उत्कृष्ट शौर्य दाखवलं. SIB मध्ये त्यांनी समाजविरोधी कट्टरपंथी संघटनांमध्ये गुप्तचर नेटवर्क विकसित केलं, ज्यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत झाली. कौशल्य वाढवून त्यांनी दिल्ली इंटेलिजन्स ओरिएंटेड प्रशिक्षणात 2रं स्थान मिळवलं. PSO प्रशिक्षण पूर्ण केलं. पोलीस दल, RTO, गोवा पोलीस, CRPF, वन अधिकारी, MID यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग झाला आहे. आज त्या रत्नागिरीच्या होम डीवायएसपी म्हणून इथे काम कार्यरत आहेत आणि मी चुकत नसेल तर मॅडम सुद्धा कोकणातलेच आहेत. यानंतर दुसरा सन्मान आहे प्राध्यापिका डॉक्टर मिनल अनंत ओक चिपळूण मॅडम. या DBJ वरिष्ठ महाविद्यालयात 22 वर्ष वाणिज्य विभाग प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलंय. सध्या त्या ओक्स अकॅडमी चिपळूण आणि परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट चिपळूणच्या डायरेक्टर आहेत. जोगळकर मॅडमना विनंती करते त्यांनी सन्मान करावा. ओक मॅडम यांनी लग्नानंतर BComचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी MCom, MBA, SET, DBM, DIM असं पुढचं शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे लग्नानंतरचं घेतलेलं आहे. कोकणातील पर्यटन उद्योगातील आव्हानं आणि उपयोजिता या विषयात मुंबई विद्यापीठातून विद्या वाचस्पती पदवी त्यांनी प्राप्त केली. 12 रिसर्च पेपर त्यांचे प्रकाशित झालेत. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, पर्यटन क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला आहे. डॉक्टर मिनल अनंत ओक चिपळूण. यानंतर विनंती करते सीमा अभिजित हेगशेटे मॅडम यांना. नवनिर्माण शिक्षण संस्था आज कुणाला परिचित नाही. या शिक्षण संस्थेमध्ये अनेक मुलं शिक्षण घेत आहेत, मुली शिक्षण घेत आहेत. त्या ह्या नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका आहेत. मी देव सरांना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. हॉटेल मॅनेजमेंट, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, BCA आणि BBA अशा वेगवेगळ्या शाखा इथे आहेत. फिजिओथेरपी कॉलेज आहे. CBSE शाळा इथे आहे. त्याशिवाय संगमेश्वर, दोडामार्ग येथे सुद्धा त्यांची शाळा आणि कॉलेज आहे. नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल त्या चालवतात. म्हणजे मॅडम पूर्णपणे शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. पुढचा सन्मान आहे सौ रसिका राजन दळी, धोपावे गुहागरच्या मॅडम आहेत. पॉटरी आणि क्ले स्टेशनच्या नावाने त्या मातीच्या वस्तू आणि म्हणजे डेकोरेटिंगच्या वस्तू बनवतात. त्याशिवाय जिल्हा उद्योग केंद्राचा प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आणि विशेष सांगायचं जे तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल, कृपा औषधालय या आयुर्वेदिक औषधी कंपनीमध्ये सोशल मीडिया जाहिरात विभाग प्रमुख आहे. मी कुलकर्णी मॅडमना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा.
प्राची शिंदे मॅडम यांचा. महिला सबलीकरण म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही दर महिला दिन सप्ताहाला किंवा मे महिन्याची सुट्टी जवळ आल्यावर किंवा गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये, रत्नागिरीमध्ये अवश्य या. रत्नागिरीमध्ये कुठेतरी एक प्रदर्शन रत्नागिरीतल्या ग्रामीण भागातील महिलांना बोलावून घेतलं जातं आणि मी शिंदे मॅडमनाच विनंती करते त्यांनी प्राची शिंदे मॅडमचा सत्कार करावा. याच्यासाठी सांगते की प्राची शिंदे मॅडम गेली अनेक वर्ष, खरं तर अनेक वर्ष याच्यासाठी म्हणेन की तेव्हा असे महोत्सव व्हायचेच नाहीत, उद्योग महोत्सव व्हायचे नाहीत. त्यांनी मॅडमनी व्यासपीठ निर्माण केलं बचत गटाच्या महिलांना आणि अनेक जणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. स्वतःचं दुकान तरी त्यांनी उभं केलं, वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये त्या जातात आणि अशा सगळ्यांना मॅडमनी सक्षम केलं. वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत. लायन्स क्लब सारख्या संस्थेमध्ये सुद्धा मॅडम कार्यरत आहेत आणि प्राची शिंदे हे नाव वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांमध्ये, मराठा मंडळामध्ये मॅडम कार्यरत आहेत. आणि महिला सक्षमीकरण हे खऱ्या अर्थानं मॅडम 2005 सालापासूनच असेल मॅडमने या कामाला सुरुवात केली आहे. तेव्हा रत्नागिरीमध्ये इतकं महिलांसाठीचं एक्झिबिशन कोणी भरवायचं नाही महिला व्यावसायिकांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण तुमची प्रेरणा या सगळ्याच महिलांना मिळणार आहे. त्यानंतर रुची राजाराम राऊळ, सिद्धिविनायक कार प्रोडक्ट्स त्या बनवतात. मी विनंती करते मॅडमना. वेंगुर्ला येथून 2021 पासून त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. मी सावंत देसाई सरांना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. रुची राजाराम राऊळ, पुढील सत्कार आहे सौ कोमल संतोष तावडे. हे सुद्धा रत्नागिरीतलं परिचित नाव आहे. BSc DMLT पोस्ट ग्रॅज्युएशन इन न्यूट्रिशन अँड वेट मॅनेजमेंट हे त्यांचं शिक्षण आहे. 2002 पासून धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये त्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालवत आहेत. मी प्रभू मॅडमना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. 2011 पासून डायटिशियन म्हणजे आहार तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्या प्रॅक्टिस करतात. 2018 मध्ये एक छान काम त्यांनी सुरू केलंय ते म्हणजे समर्थ एक्झोटिका नावाची झाडांची होलसेल आणि रिटेल नर्सरी त्यांनी सुरू केली आहे. गार्डन रिलेटेड डेकोरेटिव्ह वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे आउटडोअर इंडोर प्लांट्स तसंच गार्डनशी निगडीत बऱ्याच गोष्टींची रत्नागिरीमध्ये कमतरता होती. त्यातूनच ते या व्यवसायाकडे वळल्या. व्यवसाय नक्कीच वेगळा आहे आणि आपल्या सगळ्याच जणींचा आवडीचा आणि मला सावंत देसाई सरांनी सांगितलं की जो रोपटा आपण देतो ते त्यांच्याच समर्थ एक्झोटिकामधून आहे. तर मॅडम आपलं अभिनंदन. यानंतर लक्ष्मी चौगुले त्यांनाही विनंती करते त्यांनी यावं. लक्ष्मी चौगुले या भाजी व्यावसायिक आहेत. काही कारणाने त्यांचे पती त्यांना आणि मुलांना सोडून गेल्यानंतर अर्थातच मोठं दुःख होतं. 2 मुलांना मोठं करणं हे खरं तर आपली प्रत्येक स्त्रीचं मुलांना वाढवणं एक प्रायोरिटी असते. अशा वेळेला वेगळी परिस्थिती जर निर्माण झाली तर कसं पुढे जायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मी चौगुले आहेत. त्यांनी भाजी व्यवसाय सुरू केला. अनेक अडचणी अर्थातच येणार कारण ते येतच असतात आणि आपली परीक्षा घेत असतात. मी जोगळेकर मॅडमने विनंती करते अशा कणखर लढाऊ स्त्रीचा तुम्ही सन्मान आणि सत्कार करावा. प्रत्येक अडचणींवर मात करत त्या पुढे गेल्या आणि स्वतःला सिद्ध केलंय. विशेष सांगायचं सुरुवातीला भाड्याच्या घरात राहायच्या, आता त्यांनी स्वतःचं घर बांधलंय. मुलं कामाला लागली आहेत, करती मिळवती झाली आहेत. एक आई आणि एक स्त्री काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण लक्ष्मी चौगुले. पुढचा सत्कार आहे मनीषा गणपत रहाटे. मॅडम खेडच्या आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे वेगळ्या त्या सिव्हिल इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी शासनाच्या ग्रामसडक योजनेमध्ये नोकरी केली पण स्वतःचा व्यवसाय करायचा आहे असं जेव्हा एखाद्या स्त्रीला वाटतं तेव्हा त्या ते नक्की करतात. देवसरांनी विनंती करते मॅडमचा तुम्ही सन्मान करा. त्या पेट्रोलियम क्षेत्रात आहे. त्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप आहे. मुंबई गोवा महामार्गावर त्या पेट्रोल पंप चालवतात. महामार्ग पेट्रोल पंप एवढ्यावर मला वाटतं तुम्हाला त्यांच्या
व्यवसायाची कल्पना येईल, पण धाडसाने आणि जिद्दीने त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. यानंतर रूपाजी बुधाजी बेंद्रे, रूपाली बुधाजी बेंद्रे, जानकी प्रोडक्ट्स नावाने ते व्यवसाय करतात. मी विनंती करते कुलकर्णी मॅडमना त्यांनी या सन्मान. पुढचा सन्मान आहे रेश्मा राजेंद्र जोशी. जागृत मोटर्स असं म्हटलं की जोशी मॅडमची आठवण होते आणि मॅडम नक्कीच डोळ्यासमोर उभ्या राहतात. पुणे येथील अभिनव विद्यालय इथल्या इंग्लिश मीडियम स्कूलमधनं मॅडमने शिक्षण घेतलंय, म्हणजे मॅडम मूळच्या पुण्याच्या आहेत. मी मान्यवरांना विनंती करते, कुलकर्णी मॅडम आपण हा सत्कार करावा. लग्नानंतर त्या रत्नागिरीमध्ये आल्या, मग त्यांनी कायनेटिकची डीलरशिप घेतली, त्यानंतर मारुती कंपनीची ऑथोराइज डीलरशिप घेतली. आज जागृत मोटर्स याच्याबद्दल मला वाटतं इथल्या उपस्थित रत्नागिरीकरांना वेगळं सांगायची गरज नाही, आणि मॅडम त्या सक्षमपणे चालवतात. पुढील सन्मान आहे तो डॉक्टर प्रिया यादव यांचा. डॉक्टर प्रिया यादव, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई येथून त्यांनी घेतलंय. मी शिंदे मॅडमने विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा मॅडमचा. श्री साई डेंटल क्लिनिक मारुती मंदिर येथे त्या आता सध्या कार्यरत आहेत. 20 वर्ष त्यांचा डेंटल सर्जरी आणि ह्या क्षेत्रामधला अनुभव आहे. मला वाटतं आतापर्यंत अजूनही सत्कार आहेत, पण या प्रत्येक जणी आपापल्या क्षेत्रात किती वेगळ्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आहेत हे जास्त महत्वाचं आहे ना. ते कुठलंही असं क्षेत्र आतापर्यंत राहिलं नाहीये. अजूनही असेच काही सन्मान. यामध्ये डॉक्टर नेहा जोशी करंदीकर मॅडम राजापूरच्या आहेत. त्यांची मी एक क्लिप युट्यूबवर बघितली होती, त्यांना संतूर मॉम असं म्हटलं जातं आणि खूप छान आणि वेगळी क्लिप आहे. आवर्जून तुम्ही युट्यूबवर नक्की ती शोधा. 7 वर्षापूर्वी त्या जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काही प्रोडक्ट स्वतःहून केले पाहिजे. त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये संशोधन केलं आणि ब्युटी प्रोडक्ट्स त्यांनी निर्माण केले. मी विनंती करते देव सरांना त्यांनी हा सन्मान करावा. घरी त्यांनी प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली, त्या टेस्ट केल्या आणि आज नव्या आयुर्वेद या नावानं त्यांचे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी जातात. फक्त रत्नागिरी नाही, रत्नागिरीच्या बाहेर राज्याबाहेर पण जातात. MD आयुर्वेदिक म्हणून त्या डॉक्टर आहेत आणि त्यांचे प्रोडक्ट्स किती चांगले आहेत ते त्यांच्याकडे बघून तुम्हाला नक्की जाणवेल. पुढील सन्मान आहे तो सौ विशाखा अभय लेले यांच्या व्यवसायाची सुरुवात अभय मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथे अमृततुल्यसारख्या चहाच्या दुकानात झाली. अमृततुल्यसारख्या चहाच्या दुकानाचं काही 6 वाजता इडली ढोकळा पुरवण्यानं झाली. कोरोनाला हे काम बंद पडलं, पण त्याच वेळी अल्ट्राटेक कंपनीला रोज खिचडी पोळ्या पुरवण्याचं काम त्या करतात. मी विनंती करते जोळेकर मॅडमना त्यांनी त्यांचा सन्मान करावा.
तसंच घाणेकर आणि मित्रमंडळाला रोज 6 वाजता नाश्ता करून देण्यात येतो. तो नाश्ता ते पोलीस बांधवांना देत असत. त्याही त्यांनी काम केलं. पराग गोमट्यांच्या मदतीने रत्नागिरीत प्रथमच घरपोच पोळी भाजी या व्यवसायाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. यातूनच सोय सुखाची पोळी भाजीचा जन्म झाला. आज अनेक कुटुंबांना सोय सुखाची पोळी भाजीचा लाभ मिळतो. रोज सकाळी 7 वाजता नाश्ता घरपोच होतो. अनेक वृद्ध लोकांना, विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच लाभ होतो. आणि खरं आहे की अनेक वृद्ध आज घरामध्ये एकटे राहतात, तर अशा वेळेला ही सोय सुखाची पोळी हे खूप महत्त्वाचं आहे त्यांचं हे योगदान, असं मला वाटतं. याशिवाय अनेक जणींना त्यांनी मदत सुद्धा केली आहे, व्यवसायात नोकरी सुद्धा झाली आहे. पुढचा सत्कार आणि सन्मान आहे तो भक्ती अनिल किरपेकर यांचा. व्यावसायिक अनुभव, खरं तर किरपेकर म्हटलं की संगम हे नाव नक्कीच डोळ्यासमोर येतं. तर मी प्रभू मॅडमने विनंती करेन त्यांनी भक्ती किरपेकर मॅडमचा सत्कार करावा. त्यांच्या आई वडिलांनी संगम स्वीट सुरू केलं. संगम स्वीटच्या मिठाईची चव आपल्या प्रत्येकीच्या जिभेवर नक्की असेल. आणि त्यानंतर याच क्षेत्रात पुढे जायचं भक्ती किरपेकर मॅडमनी ठरवलं. यातूनच त्यांनी नवीन जनरेशनच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या त्यांनी केल्या. व्यवसाय वाढवला, सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन केलं, कॉम्प्युटरायझेशन केलं, हायजीन स्टँडर्ड्स वाढवले. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे रेल्वे स्टेशनच्या जवळ संगम रिजन्सी हॉटेल सुद्धा त्यांच्याच आल्यानंतर ते सुरुवात झाले. जोरदार टाळ्या आपण देऊया. पुढचा सन्मान आहे तो अक्षता इंदुलकर यांचा. मी विनंती करते फाटक हायस्कूल ही शाळा गोपटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये शिक्षण, त्या अकाउंटिंग टेक्निशियन कोर्स त्यांनी केलेला आहे. त्याशिवाय सध्या त्या कणात कोचिंग क्लासेसमध्ये चालवतात, त्या म्हणजे विद्यार्थी घडवण्याचं काम मॅडम करतात. मी सावंतदेसाई सरांना विनंती करते त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सायकलिंग, ट्रेक करणं, वाचन करणं हे त्यांचे आवडते हॉबीज आहेत. विद्यार्थी घडवणं मोठी गोष्ट आहे नाही का, आणि आजच्या विद्यार्थ्यांना घडवणं तर सगळ्यात कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे जोरदार टाळ्या मॅडमसाठी. धन्यवाद. पुढील सत्कार आहे तो कविता चंद्रशेखर शिंदे यांचा. या राजेंद्रनगर येथे राहतात. पुणे येथे त्यांचं M.Com पर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर लग्नानंतर रत्नागिरीत आल्या. गेली 10 वर्ष त्यांनी रत्नागिरीतील सिक्रेट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काम केलं आणि 2010ला सिम्बल टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू झाली तेव्हा त्यांनी ती कंपनी जॉईन केली. संचालक म्हणून ते आतापर्यंत काम करतात. ही कंपनी सबस्टेशनला इक्विपमेंट पोहोचवतात, म्हणजे 11 kV ते 765 kV इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. हे क्षेत्र सुद्धा वेगळं आहे. मी कुलकर्णी मॅडमला विनंती करते त्यांनी हा सत्कार करावा. आणि फक्त रत्नागिरी, कोकण नाही, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांच्या कंपनीकडनं त्यांचे प्रोडक्ट जातात. या कंपनीचे ते संचालक आहेत, हे विशेष आहे. पुढचा सन्मान आहे तो सुपल मॅडमचा. मी विनंती करते शिंदे मॅडमना त्यांनी हा सन्मान करावा. शीतल जयदीप सुपल, आदित्य खानावळे त्यांची गणपती पुळ्याला, आणि गणपतीपुळे तसं महत्वाचं ठिकाण आहे त्यामुळे त्यांची खानावळ नक्कीच विशेष आहे तिकडची, आणि अनेक बाहेरचे पर्यटक त्यांच्या खानावळीमध्ये येतात.
पुढचा सत्कार आहे तो असाच एका विशेष महिलेचा आहे, कल्याणी शशिकांत शिंदे. रत्नागिरी ITI मधून त्यांनी मोटर मेकॅनिक हा कोर्स पूर्ण केला आणि रत्नागिरीमध्ये मोटर मेकॅनिक करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आणि खरंच वेगळं आहे, शक्तीचं काम आहे, पण नेहमी ज्या गोष्टीवर महिलेला मिळवलं जातं की तुझी ताकद कुठे आहे, तर ते सगळं फोडून कल्याणी शशिकांत शिंदे मॅडम या पहिल्या महिला मोटर मेकॅनिक झाल्यात. मी विनंती करते प्रभू मॅडमना त्यांनी त्यांचा सत्कार करावा. गांधी ऑटो एजन्सीमध्ये त्यांनी 10 वर्ष मेकॅनिक म्हणून काम केलं. ते असं म्हणतात प्लेजर गाडीचं दुरुस्ती करणं आणि त्यांची खासियत आहे आणि माझ्या वाटतं आणखीकडे प्लेजरची गाडी आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे, त्यांनी स्वतःचं गॅरेज खोललंय आणि तांबटाळीमध्ये त्या स्वतःचं 2 व्हीलरचं गॅरेज चालवतात. सिद्धिविनायक ऑटो गॅरेज अँड स्पेअर म्हणून त्यांचं गॅरेज सुरू आहे. पुढचा सन्मान जानवी सप्रे भडसाळे मॅडम यांचा. जानवी सप्रे भडसाळे या गोपटे जोगळेकर महाविद्यालयातून त्यांनी MCOM केलं. मी देवसरांना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. शाळेपासूनच मेहंदीची त्यांना आवड होती. हळूहळू लग्नामध्ये मेहंदी काढायच्या. त्यानंतर मेहंदी आर्टिस्ट म्हणून त्या 11वी पासून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि 2017 पासून आता त्या स्वतः त्यांना बोलावलं जातं. फक्त रत्नागिरीत नाही, नुकत्याच त्या काश्मीरमध्ये सुद्धा जाऊन आल्यात. म्हणजे त्यांच्या कलेचं कौतुक कुठपर्यंत केलं जाणार. कला असेल तर तिला गाव राज्य असं सीमा नसतात, त्याच्यासाठी सगळीकडेच बोलावलं जातं. त्यांचं खूप अभिनंदन. पुढचा सन्मान आहे तो सरिता दिलीप पाष्टे, मुक्काम पोस्ट धामणी संगमेश्वर. स्वप्नपूर्ती ग्रामसंघ प्रभाग संघाचं त्या काम करतात आणि खासियत त्यांच्या संघाची म्हणजे सगळ्यांना आवडतात त्या फणसाचे तळलेले गरे, ही त्यांच्या संघाची खासियत आहे आणि लोकप्रिय आहे. सरिता दिलीप पाष्टे, मुक्काम पोस्ट धामणी, तालुका संगमेश्वर. जोगळेकर मॅडमना विनंती करते, त्यांच्याच तालुक्यातले आहेत. सांगायचं म्हणजे पुष्पगुच्छापेक्षा एक छोटंसं रोपटं आपण देतोय. हे ऋणानुबंध राहतील, आपण घरी लावणार आणि त्याची आठवण महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची कायम राहणार. म्हणूनच या सत्कारामध्ये भेटवस्तू प्रमाणपत्रासोबत छोटंसं रोपटं. पुढचा सत्कार आहे तो शुभश्री शेखर दळी यांचा. याही संगमेश्वरचे आहेत. हॉटेल दळी तरी मिसळ संगमेश्वर ST स्टँड मधलं लोकप्रिय आणि खवय्यांचं एक आवडतं हॉटेल. विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि कुलकर्णी मॅडमने विनंती करते त्यांनी त्यांचा सन्मान करावा. जोगळेकर मॅडम म्हणतात मीच करणार आहे आणि खरंच मॅडम नक्की करा. अच्छा, म्हणजे इथे चवीची दात सुद्धा मिळालेली आहे लगेचच आपल्याला. पुढचा सन्मान आहे सौ प्रज्ञा किरण धांडोरे. मी थोडं घाईने करते कारण आपण एका लईत राहावं याच्यासाठी. तोपर्यंत मान्यवरांचा व्यासपीठावर सन्मान होतोय. पुढचा सन्मान सौ प्रज्ञा किरण धांडोरे. गेली 3 वर्षापासून प्रज्ञा एंटरप्राइजेस या नावानं साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मठा शेजारी त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. शिंदे मॅडमने विनंती करते त्यांनी त्यांचा सन्मान करावा. दुकानात प्रामुख्याने सोलापूर, तामिळनाडू, जयपूर येथील प्रसिद्ध तसंच खात्रीशीर कॉटन टेक्स्टाईलची उत्पादनं त्या ठेवतात. सोलापूर चादर, सतरंजी, बेडशीट, टॉवेल, पंचे, नॅपकिन माफक दरात त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय रत्नागिरीतील हॉटेल, लॉज आणि हॉस्पिटलसाठी सुद्धा ते टर्किश टॉवेल, बेडशीट, चादर यांची उत्पादनं घाऊक दरात त्या पुरवतात. सौ प्रज्ञा किरण धांडोरे.
व्यवसाय मला वाटतं कुठलाच आता महिलांनी शिल्लक ठेवला नाहीये. पुढचा सन्मान सौ निकिता जनार्दन कांबळे, या खेडशी रत्नागिरीच्या आहेत. सौ निकिता जनार्दन कांबळे. मला वाटतं त्या आल्या नाहीयेत. पुढचा सन्मान आहे अश्विनी आनंद पटवर्धन, शिरगाव. किराणा व्यावसायिक आहेत. गेली 29 वर्ष ते या व्यवसायात आहेत. ज्योतिषशास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलंय, मार्गदर्शन करतात ज्योतिषामध्ये. तसंच साहित्य क्षेत्राची त्यांना आवड आहे. बाल साहित्य आणि नाटकाचं त्या लिखाण करतात. मी विनंती करते सावंत देसाई सरांना त्यांनी मॅडमचा सन्मान करावा. बाल साहित्य नाटकाचं लिखाण, नाट्यछटांची 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. गावातील उत्सवासाठी 10 नाटकांचं लिखाण आणि दिग्दर्शन केलंय. नाट्यलेखनामध्ये महिलांची संख्या जर कमी असेल तर आमच्याकडे रत्नागिरी लेखिका आहेत. पुढील सन्मान सौ रश्मी विनोद प्रभुदेसाई, या हरचेरी या रत्नागिरीतल्या ग्रामीण भागातील आहेत. अत्यंत महत्त्वाचं काम त्या करतात जे आज महिलांच्या आरोग्याविषयीचं आहे. सॅनिटरी नॅपकिन ही आज प्रत्येक स्त्रीची मूलभूत गरज आहे. ग्रामीण भागामध्ये त्याच्याबद्दलची जनजागृती कमी झाली होती, मात्र आज त्या सॅनिटरी नॅपकिनचं मॅन्युफॅक्चरिंग करतात. मी प्रभू मॅडमने विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. फक्त मॅन्युफॅक्चरिंग करत नाही तर ग्रामीण भागामध्ये याचं प्रबोधन सुद्धा त्या करतात. फक्त व्यवसाय नाहीये तर सामाजिक सेवा सुद्धा त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये आणल्या. आणि फॅब नॅप या ब्रँड नेमने सुद्धा सेंद्रिय सॅनिटरी पॅड त्यांनी बाजारात आणलेत आणि महिलांनी सुद्धा हा ब्रँड त्यांचा स्वीकारलाय. हायजीन आणि महिलांचं आरोग्य, आज जर आपण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उमटवत असू तर अशा महिलांमुळे कुठेतरी आशेचा किरण दिसतो की आपल्या आजूबाजूच्या महिलांचं आरोग्य चांगलं व्हावं, याच्यासाठी हे काम सुरू आहे त्यांचं. पुढचा सन्मान आहे स्नेहा बाणे यांचा. मी विनंती करते या धामणी संगमेश्वरच्या आहेत. पुरणपोळी, गुलाबजाम, बुंदी लाडू, दिवाळी फराळ, डाळ खिचडी, पुलाव, शाकाहारी मांसाहारी जेवण, नाश्ता पदार्थ याच्यासाठी त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. मी देवसरांना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. खाद्य संस्कृतीमध्ये संगमेश्वर अग्रेसर आहे असं म्हणायला पाहिजे. आणि जो पुढचा सन्मान आहे तो आहे सोनल प्रभुळकर यांचा. आधी थोडासा वेळ घेते कारण त्यांचं काम आहे ते खूप मोठं आहे, वन्य क्षेत्रातलं आहे. त्या संस्थापक अध्यक्ष आहेत सह्याद्री संवर्धन आणि संशोधन संस्थेच्या. 8वी मध्ये असताना साप आणि इतर धोक्यात असणाऱ्या प्राण्यांना वाचवणं या कामाला त्यांनी सुरुवात केली. 17 वर्ष कुंभारली घाटामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, ज्याला एकत्रितपणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणतात, या भागात त्या लोकसहभागातून जंगल संवर्धनाचं काम करतात. त्यांचा सन्मान मॅडम आपण दोघांनी करावा, जोळेकर मॅडम आणि प्रभू मॅडम. खूप चांगलं काम आहे त्यांचं. आणि वन संवर्धन किंवा जंगल वाचवणं हे कोकणातल्या लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे मला सांगायला नको, तोपर्यंत मी त्यांचं कार्य सुद्धा तुम्हाला सांगते. या भागातील धनगर बांधव आणि आदिवासी बांधव यांच्या सहभागातून त्यांनी सह्याद्री पट्ट्यामध्ये बदल केले. त्यामुळे चोरटी शिकार पूर्णपणे बंद झाली. वणवा विजवण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आणि पुढाकार मिळायला लागला. स्थानिक लोकांचा जंगल तोडीला विरोध झाला. बिबट्या मनुष्य संघर्ष ते बिबट्या मनुष्य सहजीवन प्रस्थापित करण्यात हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बिबट्यांबद्दलचे आपण खूप बातम्या वाचतो ऐकतो. प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळालंय. सध्या रानकुत्रा मनुष्य संघर्ष ते सहजीवन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याप्रमाणेच रानकुत्र्यानेही मारलेल्या पाळीव दुभत्या जनावरांची वनविभाग भरपाई देतं, मात्र याबाबत अद्याप जनजागृती नाही. त्या
त्यासाठी सुद्धा त्या काम करतात. खेड, चिपळूण, संगमेश्वरीतील, सह्याद्रीतील पाड्यांवर जनजागृतीचे उपक्रम ते हाताळतात. पाड्यावरच्या नुकसानग्रस्त बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी प्रयत्न असतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या इको सेन्सिटिव्ह भागात शाळा, कॉलेजेस, खेडोपाडी, धनगरवाडे येथे वनविभाग, कोयना, चांदोली, रत्नागिरी यांच्यासोबत वन्यजीव जनजागृती असे विविध उपक्रम राबवतात. PhD करतायत. अजून एक सांगते, जाता जाता बेडकांच्या स्वभावाचा त्या अभ्यास करतायत. मला वाटतं या मॅडम सगळ्याच आपल्या सत्कार गोष्टींचा आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करतात. खूप आनंद होतो. या सगळ्याच जणी रत्नागिरी आणि परिसरातल्या आहेत आणि रत्नागिरीच्या मातीमध्ये किंवा कोकणातल्या मातीमध्ये हे सगळे गुण असतात हे आनंदाने आणि विशेषत्वाने मला सांगावंसं वाटतं. आपण आता पुढील कार्यक्रमाकडे जातोय. व्यासपीठावर सन्मानित सर्व मान्यवर आणि आपण सर्व रसिकजन हो, आजच्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रभू आहेत, देव आहेत, हीच आपली संपदा आहे. आणि आज सोमवार आहे, शिवाचा वार आहे. मंदार रूपातले शिव आहेत आणि स्मिताताई आणि माधवी रूपातली शक्ती आहे. आणि आपण सर्व एवढे सृजन इथे उपस्थित आहेत म्हणजे मला वाटतंय हा महाशक्तीचा उत्सवच आहे. आणि या उत्सवात मला खरंच आपलं ऋण व्यक्त करावंसं वाटतं की काना कोपऱ्यातून एक एक जणींना शोधून आम्हाला 28 जणींना इथे सन्मानित केलं, त्याबद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करतो. म्हणतात या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्य 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 नमो नमः. या सगळ्या ज्या मंडळी आहेत त्यांनी खाद्य संस्कृती अगदी मेहंदीने सुद्धा हात रंगवले. म्हणजे कुणाकुणाचं कौतुक करावं. या सगळ्या सृजन शक्ती आहेत, निर्मिती शक्ती आहेत आणि निर्मिती क्षमता यांच्यात आहे. मगाशी निवेदन करताना अनघाताई असं म्हणाल्या की संपदाताईंना असं वाटतं की कृषी यातच सगळं मूळ आहे. मला त्याबद्दल असं थोडं सांगावंसं वाटतं की मगाचपासून आपण गुलाबजाम, भाजीपोळी, बिर्याणी असे वेगवेगळे पदार्थ ऐकले आणि खाद्य संस्कृतीचा, कृषीचा आणि आजच्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत उमाताई, संपदाताई, या दोघींचा या संस्कृती संवर्धनाशी कसा संबंध आहे तो मला जरासा सांगायचा वाटतो. संस्कृती हा शब्द भारतीय, मूळ भारतीय नाहीच आहे. मग तो कुठून आला तर ही जी घटना मी आता तुम्हाला सांगते त्याचं स्वरूप, तर ते ऐसपैस गप्पा म्हणून प्रतिभा रानडेंचं एक दुर्गाबाईंशी गप्पा असं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संस्कृती हा शब्द जर्मनमधून कोल्टूर या शब्दाने पुढे आला. त्या कोल्टूरचा, जर्मनांच्या कोल्टूरचा ब्रिटिशांनी उचलला आणि त्याचा कल्चर केला. ब्रिटिशांचं अनुकरण आपण सर्व भारतीयांनी केलं आणि तो संस्कृती या नावाने पुढे आला. आपले इतिहासाचार्य राजवाडे यांनी तो पहिल्यांदा संस्कृती म्हणून आणला आणि त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी तो संस्कृती वापरला, पण बंगाली भाषेत तो कृष्टी म्हणून वापरला. आणि दुर्गाताई म्हणतात कृष्टीचा आणि कृषीचा जवळचा संबंध आहे आणि कृष्टी, कृषी, संस्कृती आणि स्त्री यांचं एक दृढ आणि घट्ट नातं आहे. आणि ही स्त्री संवर्धनाचं काम करते, संक्रमणाचं काम करते आणि त्याचं आपण आज दर्शन किंवा उत्सव इथे साजरा करतो आहोत. तर हा जो संस्कृती शब्द आहे किंवा संस्कार शब्द आहे हा संस्कृत शब्दकोशामध्ये नाहीये. पाली शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ किंवा मनुस्मृतीमध्ये त्याचा अर्थ स्वयंपाक करणे असा आहे. संस्कृत शब्दाचा अर्थ म्हणजे संस्कृती म्हणजे काय तर वेगवेगळ्या समाज मानसावर साहित्य, कला, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान या सर्वांचा पाक किंवा संस्कार करून जी प्रकट होते ती संस्कृती. तसंच सर्व समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्ती किंवा महिला म्हणूया आपण
भाजीपाला, कडधान्य, मांस याच्यावर मसाल्यांची प्रक्रिया करून जे तयार करतात तो स्वयंपाक म्हणजेच संस्कृती, आणि ते जपण्याचं कार्य या तमाम महिला करत आहेत. आणि या महिलांना ही शिक्षण संस्था 127 वर्ष महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आपलं कार्य चालवते आहे पुण्यामध्ये. म्हणजे मला तर आपल्या पूर्वसुरींना अगदी अभिवादन करावंसं वाटतं, कारण त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत. महाराष्ट्राचं एक खास वैशिष्ट्य आहे की स्त्रीविषयक ज्या काही सुधारणा झाल्या किंवा होत आहेत त्याच्यात पुरुषच प्राधान्याने आपल्याला अग्रणी स्थानी दिसत आहेत. मगाशी माधवीताईंनी उल्लेख केला की या कोकणाने, या रत्नागिरीने 4 भारतरत्न दिलेले आहेत आणि त्यातले पूजनीय अशी मंडळी इथे आहेत की त्यांच्यामुळे आज आपण अगदी संरक्षितरित्या, फडकेताई आता मॅडम गेल्या, पण संरक्षितरित्या आपण वावरतो आहोत. आणि आज मला खरंच या दोघींनाही आमच्या खूप गप्पा झालेल्या आहेत एकमेकींशी, म्हणून मी बोलते की आपले विचार, आपले उच्चार आणि आपलं आचार याचं स्वावलंबन करून किंवा त्याचं प्रात्यक्षिक करून कीर्तीच्या उच्च स्थानावर किंवा परमोच्च बिंदूवर असताना सुद्धा कृषी माध्यमातून मातीशी आणि मानव माध्यमातून मानवांशी संबंध जडवणाऱ्या, जोपासणाऱ्या या दोघींना आज तुम्ही मुख्य अतिथी म्हणून इथे बोलावलं, हे खूपच योग्य आणि सुनियोजित असं तुमचा निर्णय आहे. या दोघींनाही माझा प्रणाम आहे. आणि आपण सगळे संस्कृती संवर्धनाची मंडळी आहोत. आम्हाला आपण इथे सन्मानित करून उपकृत केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. माफ करा, थोडं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे माझा आवाज खराब आहे, पण बोलायची संधी काही मी सोडणार नाही. सर्वप्रथम माझ्या सगळ्या मैत्रिणींना, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, माझ्या उपस्थित सगळे बंधू भगिनी, माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी त्या आज उपस्थित आहेत त्यांना जागतिक महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमार्फत आज आमचा सगळ्यांचा जो काही सन्मान केलेला आहे आणि मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे, संस्थेचे खूप आभार मानते. माझ्या व्यवसाय क्षेत्रातली जी काही माझी वाटचाल आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे यश मला मिळालेलं आहे, अजून यशाचा मोठा पल्ला गाठायचा आहे, तरी पण तुम्ही माझा सन्मान केलेला आहे. आणि ह्या सगळ्याचं सर्वस्वी श्रेय मी माझे आईवडील आणि माझ्या सासरची मंडळी यांना देऊ इच्छिते. आईवडिलांनी मला सुशिक्षित आणि संस्कारक्षम केलं आणि जेव्हा लग्नानंतर मी व्यवसायामध्ये पदार्पण केलं तेव्हा माझ्या सासरच्या सगळ्या मंडळींनी मला खंबीर असा पाठिंबा दिला. मला वाटते की इथे ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांच्या बाबतीत हे सेम असणार. आपल्या घरच्या मंडळींच्या पाठिंब्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. दुसरं असं मला नेहमी वाटतं की असे बऱ्याच वेळा जे सत्कार होतात तर प्रत्येक जी स्त्री आहे जगात वावरणारी ती सन्मान पात्र आहे, पण प्रत्येकीचा सन्मान करणं काही शक्य नसतं. त्यामुळे असे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान होत असतात. मला असं वाटतं की मी काही मोठी अशी खूप तत्वव्यक्ती वगैरे नाही आहे आणि आपल्याकडे आज इथे आत्ताच मॅडमनी सांगितलं नाही की मोठी मोठी उच्च व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, पण तरी पण माझ्या सगळ्या मैत्रिणींशी काही गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटतात की आपण जेव्हा जगात वावरत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक प्रचंड अशी ऊर्जा शक्ती दडलेली असते. फक्त तिचा सदुपयोग कसा करायचा तो प्रत्येकीने ठरवायला पाहिजे. आपल्यामध्ये स्त्रीत्व आणि आपल्यातला स्वाभिमान बंडखोरी न बाळगता, बंडखोरी न करता कसा जपला पाहिजे हे प्रत्येकीने ठरवायचे. आपला स्वभाव हा परोपकारी असला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की या जगात माझ्या नावाचं अस्तित्व, माझ्या नावाने माझी ओळख झाली पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा प्रत्येकीने बाळगली पाहिजे. जेव्हा आपल्यासमोर काही संकट येतात, व्यवसाय क्षेत्रात म्हणा किंवा दैनंदिन जीवनात म्हणा, आपल्यासमोर जेव्हा काही संकट येतात तेव्हा आपण खचून न जाताना आव्हान म्हणून त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर या सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जो समाज आहे त्याची सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे. तर ही सगळी जी सूत्री आहेत त्या जर आपण दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब केला तर मला वाटतं की यश आपल्या समोर हात जोडून उभं राहील यात शंका नाही. परत एकदा इथे मला बोलायला दिल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्यातर्फे आज विशेष क्षेत्रात कार्यरत करणाऱ्या महिलांचा सत्कार होतोय. आम्ही तिघी आत्ता जे बोलतोय व्यासपीठावरती त्या प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय, पण आम्ही सगळ्याजणी ऋणी आहोत. महर्षी शिक्षण संस्था मान्यवर अतिथी व्यासपीठ यांना पहिल्यांदा नमन करते आणि 2 शब्दांना सुरुवात करते. नहीं डरो आगे बढ़ो हे आपल्याला दरवेळेलाच बोललं जातं. आत्ताच ह्याच्या पूर्वी दोघींनी सांगितल्याप्रमाणे शून्यातून कुठलंही विश्व उभारणं हे फार कठीण आहे, पण ह्याच्यामध्ये खंबीर पाठिंबा जर असेल तर तो आपल्या कुटुंबाचा असतो. त्याबरोबरीने ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आरोग्याची. याच्याकडे बरेच वेळेला स्त्रिया दुर्लक्ष करताना दिसतात. आता शेवटी बाय प्रोफेशन डॉक्टर असल्यामुळे आरोग्यावरती मी विषय काढलाच शेवटी. ह्या सगळ्यामध्ये आपलं काय होतं ना की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. तर असं नाही करायचं. ह्या सगळ्या प्रोसेसिंगमध्ये जात असताना स्वतःच्या आरोग्याकडे 5 ते 10 मिनिटं जरी लक्ष दिलं तरी हे सस्टेनेबल व्हायला काही वर्षांपर्यंत राहायला मदत होताना दिसते. आपला जो स्त्रीचा प्रवास असतो, स्त्रीत्वाचा प्रवास असतो, तो अगदी लहानपणापासून सुरू होतो. म्हणजे आपण जेव्हा लहान मुलगी असतो, नंतर आपण वयात येतानाचा जो काळ असतो, मोठं झाल्यानंतर, आपलं लग्न झाल्यानंतर, आपण माता झाल्यानंतर आणि मेनोपॉज म्हणजे आपली पाळी जातानाचा जो काळ असतो, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या सोबत राहते ना ती मला वाटतं की आपलं अस्तित्व, आपलं नाव आणि आपलं जे काही वलय आहे ते आपल्यासोबत राहतं. आणि हे वलय निर्माण करण्याची शक्ती असते ती शिक्षणामध्ये असते. महर्षी कर्वे शिक्षण संस्था हे शिक्षणामार्फत उद्योजकता निर्माण करतात. किती महत्त्वाचं काम आहे ना. मला वाटतं की अगदी वयात आल्यानंतर समजणाऱ्या मुलींना उद्योजकता कशी निर्माण करायची, त्याचं ट्रेनिंग देणं, मार्केटिंगचं स्वरूप समजावणं, ह्या गोष्टी या अगदी स्क्रॅचपासून एखाद्या इन्स्टिट्यूट मार्फत शिकवल्या जात आहेत. हे खूप मोठं कार्य आहे असं मला वाटतं. व्यासपीठावरच्या दोघी जणी आहेत ते ज्वलंत उदाहरण आहे की आपण आपल्या आजूबाजूला वलय निर्माण करताना आपलं अस्तित्व हे नॅचरल किंवा नैसर्गिक स्वरूपाचं कसं मेंटेन करायचं. त्यामुळे एकजूट, आज मला इथे सगळ्यांच्या मार्फत सांगायचं आहे, एकजूट हीच खरी ताकद असते. एका महिलेने दुसऱ्या महिलेला सपोर्ट करणं आणि तिला पुढे जायला मदत करणं ह्याच्यापेक्षा वेगळं अजून सहकार्य काही नाही असू शकत. हळूहळू समाजाची परिस्थिती बदलताना आपल्याला जाणवत आहे. ह्या सगळ्यामध्ये फेमिनिझम हा एक मोठा पार्ट आणि त्याच्याबद्दलचे रील्स, त्याच्याबद्दलचे यूट्यूब चॅनेल्सवर ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. पण ट्रू फेमिनिझम म्हणजे काय? तर ट्रू फेमिनिझम म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी, इक्वल इमोशनल बॅलन्स, इक्वल काही गोष्टी की ज्या अंडरस्टँडेबल असतील, इक्वल रिस्पेक्ट. सो ह्या ट्रू फेमिनिझम हे म्हणत असताना आपल्यासोबत शिव आणि शक्ती ह्याचा संगम जेव्हा असतो त्यावेळेलाच आपण पुढे जातो. म्हणजे स्त्रीत्व जपत असताना पुरुष तत्वाचा सुद्धा आपल्याला खंबीर पाठिंबा जो लाभत असतो, त्यामुळेच कुठलीही स्त्री पुढे जायला धजावते. त्यामुळे जागतिक महिला दिन आहे, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आज सत्कार होत आहेत. पण आपल्या पाठी उभे असलेले आपले वडील, आपले पती, आपला मुलगा किंवा आपल्या आजूबाजूचे पुरुष मंडळी की जे आपल्याला अतोनात
सपोर्ट करतायत, तर त्यांचाही आज मी इथे त्यांनाही धन्यवाद देते. 2 शब्द बोलण्याची मला आज इथे संधी दिली सगळ्यांनी, त्याबद्दल महर्षी श्री शिक्षण संस्था आणि मान्यवर अतिथी व्यासपीठ यांचे आभार मानते. धन्यवाद. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अंतर्गत मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे येथे त्यांनी इंटिरियर डिझायनिंगचं शिक्षण घेऊन रत्नागिरीत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सिद्धी हेमंत करंदीकर 12वी पूर्ण झाल्यानंतर त्या पुणे येथून इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. मी प्रभू मॅडमना विनंती करते या यशस्वी विद्यार्थिनीचा आणि यशस्वी व्यावसायिकेचा सुद्धा तुम्ही सन्मान आणि सत्कार करा. त्यांनी लँडस्केप डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. दक्षिण डिझायनिंग स्टुडिओ नावाने त्यांचं फर्म सुरू आहे आणि पुणे आणि रत्नागिरीमध्ये त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. पुढचा सन्मान आहे प्रियांका तोसकर. मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे येथे फॅशन डिझायनिंगचं त्यांनी शिक्षण घेतलं. प्रियांका तोसकर बावडेकर यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या या पुणे येथील सेंटरमधनं फॅशन डिझायनिंग डिप्लोमा 2 वर्षाचा केला. जोगळेकर मॅडम, आपण त्यांचा सन्मान करावा. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 1 वर्ष इन्स्टिट्यूट हेड म्हणून सुद्धा नोकरी केली. त्यानंतर गेली 7 वर्ष त्या स्वतःचा व्यवसाय करतात. हँडमेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट ज्याच्यामध्ये त्यांनी 5 जणांना काम सुद्धा दिलं, म्हणजे व्यवसाय नाही रोजगार निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि पुढचा सन्मान आणि सत्कार आहे तो सायली सागर चिवटे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणेच्या त्या विद्यार्थिनी आहेत. हार्मोनी क्रिएशन नावाने त्या स्वतःचा व्यवसाय चालवतात. सायली सागर चिवटे. मला वाटतं हे खूप छान आहे ना की व्यावसायिक शिक्षण केल्यानंतर या घरी बसल्या नाहीत, त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग केला. फक्त स्वतःचाच विकास केला नाही तर रोजगार निर्मिती करून अन्य लोकांना सुद्धा रोजगार निर्माण करून दिला. आता आपण ज्यांचा सन्मान करणार सागरी सागर चिवटे कुलकर्णी मॅडमला विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. हा झाला रत्नागिरीतून पुण्याला गेलेल्या विद्यार्थिनींचा. रत्नागिरीमध्ये सुद्धा ज्या मुली आहेत ज्या व्यावसायिक बनल्या त्यांचा सन्मान. त्यामध्ये तृप्ती दत्ताराम साळवी या रत्नागिरी संस्थेतील यशस्वी विद्यार्थिनी आहेत. काजुली गुहागरला त्या स्वतःचा व्यवसाय चालवतात. 2019ला बेसिक शिक्षण घेतल्यानंतर 2020 पासून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सर्व प्रकारच्या पारंपरिक आणि पाश्चिमात्य कपड्यांचा पॅटर्न त्या करून शिवून देतात किंवा तयार करून देतात. ब्लाऊज, वेगवेगळे ड्रेस. मी विनंती करते शिंदे मॅडमना त्यांनी हा सन्मान करावा. फ्रॉक्स, वन पीस सुद्धा त्या तयार करून देतात. 2023-24 मध्ये त्यांनी शिरगावमध्ये ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंगचं कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आणि त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या कलाकुसरीमध्ये याच्यामुळे खूपच उपयोग झाला. पुढचा सन्मान आहे साक्षी ठाकूर देसाई. याही रत्नागिरी संस्थेच्या यशस्वी विद्यार्थिनी. साक्षीज फॅशन नावाचा व्यवसाय त्यांनी कुवारबाव येथे सुरू केला. 2008ला महर्षी कर्वेचा बेसिक क्लास किंवा शिक्षण त्यांनी घेतलं. 2015ला त्यांनी स्वतःचं शॉप उघडलं. मी विनंती करते देवसरांना. त्यामध्ये सर्व प्रकारचे ब्लाऊज पॅटर्न, ड्रेसचे प्रकार, फ्रॉक्स, गाऊन, नऊवारी त्या सर्व प्रकारचे शिवून देतात. 2023-24 या वर्षामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली आहे असंही ते आवर्जून सांगतात. आता पुढच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यामध्ये फॅशन डिझायनिंगच्या बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स करणाऱ्या यशस्वी विद्यार्थिनी. मी प्रत्येकीची नावं वाचते, सगळ्यांनी एकदमच यावं व्यासपीठावर. मीरा विनायक सोवनी, वेदिका उद्धव शिंदे, गीतांजली गणेश बडवे, स्वरा वैभव मोडक, मोनिका चंद्रकांत घडशी आणि सेजल राजेश घडशी या फॅशन डिझायनिंगच्या बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्सच्या विद्यार्थिनी आहेत.
मी विनंती करते प्रभू मॅडमना त्यांनी हा सन्मान करावा. त्याच्या पुढचा सन्मान आहे तो या संस्थेमधनं वेगवेगळ्या कोर्स केलेल्या सगळ्या जणी आपल्या मैत्रिणी, त्यांनाही मी बोलावते. फास्ट फूडमध्ये राधिका निलेश लिंगायत, अनिता हरिश्चंद्र हरम, वृंदा विजयकुमार सावंत, रिया अनिल सुर्वे, तसंच ब्युटीचं प्रशिक्षण घेतलेल्या प्रिया दीपक मोरे, केक आणि पेस्ट्रीचं शिक्षण घेतलेला स्नेहल अनंत भरणकर. सर्वच जणींनी एकत्रित यावं. एकत्रित नाव वाचतोय त्यामुळे कदाचित या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत. मी नावं वाचते त्यापैकी इथे राधिका निलेश लिंगायत, अनिता हरिश्चंद्र हरम, वृंदा विजयकुमार सावंत, रिया अनिल सुर्वे, प्रिया दीपक मोरे आणि स्नेहल भरणकर. जोगळेकर मॅडम, आपण यांचं कौतुक करावं. सर्वच आमच्या विद्यार्थिनींचं तुम्ही जोरदार टाळ्याने कौतुक केलं पाहिजे. मी सारखा आग्रह करते, पण आपण पण पुन्हा उत्साहित होतो या कार्यक्रमासाठी, म्हणूनच ही छोटीशी विनंती आहे माझी. पुढच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळण्याआधी जे कोर्स इथे या संस्थेमध्ये चालतो त्याविषयी सांगतेय. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याच्यासाठी आणि माझ्या समोर बसलेल्या आपण सर्व आदरणीय व्यक्ती, आणि एवढं सांगितलंय की मला आता भीती वाटते की मी तुमच्या अपेक्षेला उतरीन की नाही. 8 मार्च हा आत्ताच आपण साजर केला आणि मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी कुठून शोधून आणले या सगळ्या, म्हणजे बेडकाचा आवाज ॲनालाइज करणारी एक मुलगी, ऑटो मेकॅनिक, खाद्यपदार्थामध्ये असलेल्या कुठून आणल्या. खरंच तुम्हाला डेफिनेटली आय मीन कुडोज टू यू ऑल. आपण आत्ता म्हणतोय की स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने चालतीये म्हणून. चालतोच आपण, नाही असं नाहीये, पण आय स्टील फील दॅट वी नीड टू चेंज द माइंडसेट. स्टील वी नीड टू चेंज द माइंडसेट. अजूनही स्त्रीकडे, आता जर का स्त्रिया आपापल्या कर्तृत्वाने आकाशात भरारी घेत असतील, हे त्यांचे कर्तृत्व आहे. आणि मगाशी हा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणाला त्याप्रमाणे पाठीमागे भक्कम सपोर्ट असतो आपल्या आईवडिलांचा वगैरे. आता मी पत्रकारितेमध्ये ज्यावेळी गेले, जवळजवळ 1979मध्ये पुण्याला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मी पत्रकारिता केली. तर त्यावेळेला माझ्याच घरी, म्हणजे माझ्या आईने वगैरे दिला, रे मुली पत्रकारिता करत नाहीत, मुली अजिबात चांगली ग्रॅज्युएट हो आणि कारकुनगिरी कर, त्यावेळेला इझिली जॉब्स मिळायचे. पण माझ्या त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की तू जातेस तर तू जा, माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, पण एक लक्षात घे, मग घ्यायचं नाही. खूप प्रसंग येणार, खूप काही गोष्ट. आता ह्या इकडे ज्या पोलीस ऑफिसर बसल्या होत्या त्या बॉम्ब ब्लास्टच्या त्यावेळेला त्या मुंबईला होत्या. आणि तुम्हाला खरंच सांगते, माझा मुलगा लहान होता, अगदी म्हणजे 92-93 साली अयोध्येचे ज्यावेळेला रायट्स झाले त्यावेळेला लहान होता मुलगा. तो मनामध्ये यायचं की आता लहान मुलाला सोडून जाते, काय होणार म्हणून. पण मी कचरले नाही त्यावेळेला. नाईट शिफ्ट्स, टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी काम करत होते बरीच वर्ष. त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा ते म्हणायचे की नाईट शिफ्ट करणार का तरच तुम्ही या म्हणून, कारण त्यावेळेला स्त्रिया नाईट शिफ्ट वगैरे करत नाही. मी म्हटलं मी करेन म्हणून. पण ती करेज फक्त त्या माझ्या वडिलांच्या शब्दामुळे आले की ज्यांनी मला सांगितलं मग तू घ्यायचं नाहीस. आता श्रीकांत बापट त्यावेळेला मुंबईचे कमिशनर होते. आम्ही मदनपाड्यातनं जात होतो. बॉम्ब आम्हाला त्यावेळेला, म्हणजे आम्ही चालत जात होतो सगळं कव्हर करत. ते पेट्रोल बॉम्ब्स फेकत होते, ते आमच्यावर फेकत नव्हते, ते कमिशनरवर पोलीसवर फेकत होते. पण त्यांना प्रोटेक्शन होतं, आम्हाला नव्हतं. तरी पण आम्हाला अजिबात त्यावेळेला भीती नाही वाटली. फक्त एकच फोकस होता की आय एम कव्हरिंग इट.
ज्या वेळेला याकूब मेमनचं नाव तुम्ही ऐकलं असेल ना, ज्यांना आता नंतर फाशी झाली, त्याला शोधून काढण्यापासून, म्हणजे त्याचं ऑफिस कुठे, त्याचं घर कुठून, ते कॉन्ट्राबँड आले शेखाडीला कुठून उतरले, ही फक्त करेज त्या मला एका माणसामुळे मिळाली, म्हणजे माझे वडील. आणि त्यांनी मला सांगितलं तू पुढे जा आणि कर हे सगळं. आणि म्हणूनच म्हणते की आता कर्वे साहेबांनी त्या काळामध्ये ज्या वेळेला मुलींना व्हॅल्यूच वोटिंग जर वोटिंग राईट्स तर सोडूनच द्या, त्यांना मुलींना व्हॅल्यूच नव्हता, त्यावेळेला ती त्यांची दूरदृष्टी होती की बघा आपल्याला आकाशात भरारी मारायची असेल ना तर पंखाची जरुरी नाही, आपण शिक्षणाच्या तेजाने, जो शिक्षण आपल्याला आत्म्याला जे तेज देतो ना त्या तेजाने आपण कुठेही जाऊ शकतो. आणि ह्या सगळ्या तुम्ही लोकांनी, म्हणजे मला आज इतकं बरं वाटलं की ह्या सगळ्या एवढ्या आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये, याला आपण म्हणतात ना की स्वयंसिद्धा अशा आपण बायका इथे आहोत. आणि तुम्ही जे तुमच्यावरून मी खूप शिकले, मी प्रचंड शिकले काय करायचं आणि काय करू नये ते. आणि हे एक्झाम्पल्स जर आपल्या लोकांकडे असेल तर आय डोंट थिंक वी कॅन एव्हर स्लीप. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण रथ चालवतो त्यावेळेला आपल्या दोन्ही चाकांची इक्वल जरुरी असते. कोणीतरी आता इक्वॉलिटीबद्दल बोललो, पण मी थोडंसं स्पष्टही बोलते, अजूनही आपल्यामध्ये तशी इक्वॉलिटी नाही आहे, समजलं. आता कुठल्याही एका घरामध्ये बघा तुम्ही, आता मी एकदम ग्राउंडवर येऊन तुम्हाला एक्झाम्पल देते. नवरा पण कामावर येतो, बायको पण कामावर येतो सेम टाईम. चहा कोण करायला जातो? चहा करायचा प्रश्न नाही, प्रेमाने आपण काहीही करू, पण दॅट शोज द माइंडसेट, यु नो, नॉट ऑफ द हजबंड ऑल्सो, बट इट कुड बी आवर ओन माइंडसेट. पण आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलं आहे की बाई तू कोणाकडे तरी जाणार आहेस. आता मला ज्या वेळेला आम्ही खूप स्किल डेव्हलपमेंट करतो, स्पेशली आम्ही पूर्वी मुंबईमध्ये सांताक्रूज वगैरे ईस्ट वगैरे त्या ठिकाणी करायचो. तर मला एक पोरगी माझ्याकडे रडत आहे. आता आपण म्हणतो ना मुली दुसऱ्याकडे वगैरे जातो म्हणून, तर ती पोरगी मला, हे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट, फार जुनी नाही आहे, म्हटलं तू रडतेस का? तर मला सांगण्यात आलं की मी सासरी जाणार. इकडे म्हणतात हे माझं माहेर. मॅडम मला माझं घर दाखवा, विच इज माय हाऊस, शो इट टू मी. मला तिचा मला समजलं तिला काय होते ते. कारण आत्तासुद्धा बघा 8 मार्चला जो जागतिक महिला दिन झाला, मेसेजेस होता, शी इज अ सिस्टर, शी इज अ ब्रदर, शी इज अ वाईफ, शी इज अ मदर, शी इज दिस, शी इज दॅट. माणूस आहे ना ती, तिला माणसासारखं जगायला पाहिजे ना. आता आपण एका स्तरामधल्या बायका आहोत आपण, ओके, पण देर इज स्त्रीत्व हे सगळीकडे पसरलेलं आहे, वेगवेगळ्या स्तरामध्ये पसरलेलं आहे, जिथे त्या बायका फील्ड्समध्ये काम करतात पण त्यांच्या पैशावर हक्क नसतो. हे जे स्वातंत्र्य असतं ना, हे मनाचं स्वातंत्र्य असतं. आपल्याला विचारावं लागतं ना की मी माझा पैसा खर्च करू का? वाय? बरोबर आहे ना मी काय म्हणते ते? काय आय फील व्हेरी स्ट्रॉंगली अबाउट दिस. कारण आपण टोकनिझम नको आहे आपल्याला, टोकनिझम बिलकुल नको आपल्याला. आपल्याला काय पाहिजे की खऱ्या अर्थाने मनाचं स्वातंत्र्य द्या. आय शुड बी एबल टू मेक माय ओन डिसिजन्स. ह्याचा अर्थ असा नाही की मी घरातल्या माणसांना कन्सल्ट करणार, की कुठलीही स्त्री असं करणार नाही. घरातल्या माणसांना कन्सल्ट न करता आपण डिसिजन घेऊया अशी कुठलीही स्त्री करणार नाही, समजलं ना. पण आज एक बाई ज्यावेळेला कामावर जाते तर तिचा हे प्रॉब्लेम हा आपल्या अपब्रिंगिंगचा आहे. कारण गिल्ट येतो ना की माझ्या मुलाला पाठीमागे सोडून होतो, आजारी सासू सासरे, गिल्ट येतो. तो एका पुरुषाला गिल्ट कधी येणार नाही, कारण त्याला माहिती आहे की पाठीमागे समर्थ स्त्री आहे आपलं सगळं बघण्याकरता. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे की हा जो कुठेतरी आपल्या मनामध्ये, त्याला मी न्यूनगंड नाही म्हणणार, पण काहीतरी आहे की व्हॉट इज ब्रिंगिंग अस बॅक. बायका बँकेमधलं प्रमोशन सोडतात कारण घराकडे बघायला पाहिजे. आणि हे आपल्या लोकांना नाही जाणवणार, पण म्हणजे एका पर्टिक्युलर घराच्या, पण जे तुम्ही पाठीमागे जाल ना तर ह्या गोष्टी तिकडे खूपच म्हणजे विविडली आहेत अगदी तिकडे. आणि ते बघून खूप दुःख होतं की का हा मनाची स्वतंत्रता हा एक फार मोठा, की मी जो निर्णय घेतलेला आहे तो मी जाणून बुजून विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. मी कोणालाही त्या बाबतीत दोषी नाही देणार. हे जोपर्यंत आपल्यामध्ये रुजवलं जात नाही ना की माझ्या निर्णयाची जबाबदारी माझीच आहे,
तोपर्यंत मी असं कधीच म्हणणार नाही की यु नो आपण ती दॅट लेवल ऑफ इक्वॉलिटी आपण गाठलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलींना, कारण ही पेरेंट्सची जबाबदारी. आणि दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुली कितीही शिक्षित झाल्या, कुठलाही प्राईम मिनिस्टर हे ते सगळं झाल्या, ओके, पण हे जे सेन्स ऑफ एन्टायटलमेंट आहे आपल्या लहान मुलांना जेव्हा आपण करतो की मुला तू नाही काही काम केलं तरी चालतं, मुली तूच करायला पाहिजे ते. शेवटी ह्याच्यामधनं काय उत्पन्न होतं, ह्याच्यामधलं सेन्स ऑफ एन्टायटलमेंट. आज जे तुम्ही कुठे कुठे अत्याचार बघतात ना, दॅट इज ओनली आउट ऑफ दिस सेन्स ऑफ एन्टायटलमेंट, बिकॉज दे फील की हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण मी कॉन्शियसली सबकॉन्शियसली हे सगळं ऐकलेलं आहे. सो आम्ही जेव्हा मुलांना संगोपन करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने की तू आणि तुझी बहीण हे तुम्ही एकाच लेवलवरचे तुम्ही माणसं आहात. आणि लाईक युअर सेक्स डझंट मॅटर, व्हॉट मॅटर्स इज देअर युअर ह्युमॅनिटी आणि आमचे संस्कार. एकच माझी कळकळीची विनंती आहे जाता जाता, कारण आता तुम्हाला फॅशन शो बघायचा असेल आणि भरपूर भाषणं झालेली आहेत, पण की संगोपन मुलांचं करताना तुम्ही लहानपणापासून जर हे बी रुजवलं ना की तुम्ही खऱ्या अर्थाने इक्वल आहात, तर मला वाटत नाही की आम्हाला इव्हन महिला दिन साजरा करायची गरज असते. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना, मनापासून नमस्कार. आज जेवढे सत्कार इथे झाले किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणून ज्यांचं आम्ही कौतुक केलं, तर मला असं जाणवलं, तुम्हाला जाणवलं की नाही माहीत नाही, पण बक्षीस घेणाऱ्यांची संख्या खूप असते, त्यामुळे देणाऱ्या पाहुण्याच्या चेहऱ्यावरचा सुरुवातीचा उत्साह असतो तो शेवटपर्यंत तसा राहतोच असा नाही. तो मावळत मावळत अजून किती राहिलेत असं व्यवस्थापकांना किंवा संयोजकांना विचारलं जातं. पण मला उमाताईंचा चेहरा बघताना, कुलकर्णी मॅडमचा चेहरा बघताना, माधवी मॅडमचा चेहरा बघताना आणि दोन्ही सरांकडे बघताना असं वाटलं आम्हाला सगळ्यांना उत्साह आहे तुमचा पुरस्कार करण्यासाठी, सन्मान देण्यासाठी आणि बक्षीस देण्यासाठी. ही देवाण आणि घेवाण जेव्हा समपातळीवर ऊर्जेवर होते तेव्हा त्याची मजाच काही मस्त असते, हो ना. आज महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची सून म्हणून मी इथे उभी आहे. कशा अर्थी ते सांगते, हिंगणे शिक्षण संस्थेत माझ्या सासूबाईंचं शिक्षण झालंय आणि अत्यंत शिस्तीच्या, कडक शिस्तीच्या अशा सासूबाईंच्या हाताखाली तयार झालेली मी सून आहे. पण सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी, आत्ता उमाताईंनी जो विषय काढला की दमलेली स्त्री आणि दमलेला पुरुष जर घरी आला तर चहा कोणी करायचा आणि पाणी कोणी पहिल्यांदा द्यायचं, हा प्रश्न माझ्या घरी माझ्या सासूबाईंनी सोडवून टाकला होता. माझ्या नवऱ्याला ती सवयच होती. सुरुवातीला याचं कौतुक वाटलं आणि नंतर वाटलं हे असंच असायला पाहिजे. कौतुक काय, पण एका कडक शिस्तीच्या शिक्षण संस्थेत तयार झालेली माता ही फक्त स्वतः शिस्तप्रिय होत नाही, तर आपल्या अगदी मुलाला सुद्धा ती शिकवते, तिथपर्यंत ती पाजरवते. हे सगळ्यात महत्वाचं वाटलं आणि म्हणून मला सून म्हणून घेताना अत्यंत आदर होतोय. आणि आज या व्यासपीठावर येण्याचा योग, कदाचित सासूबाई एखादा तोडा देतात ना स्वतःचा, बाई ग हा छान जप, हा आणि ही माझा वारसा आहे. मला असं वाटतं ही शिक्षण संस्था आणि कडक शिस्त हा मला मिळालेला वारसा आहे आणि म्हणून मी आज योगायोगाने इथे आलेले आहे. याच्यानंतर अजून खूप कार्यक्रम आहेत याची जाणीव आहे, पण ज्यासाठी म्हणजे जसं तुम्हाला पारितोषिक देताना, सन्मान करताना मला प्रचंड आनंद होत होता, त्याचप्रमाणे मला त्या सन्मानासाठी जेव्हा मी काय योग्य आहे असा तुम्हाला कोणालाही प्रश्न जर एवढा जरी पडला असेल तर तो पुसून टाकण्यासाठी म्हणून मी इथे काही मुद्दे सांगणार आहे. मी इथे का आले याचं कारण असं की जवळजवळ 40 वर्ष शहराचं आयुष्य जगल्यानंतर मी मिट्ट काळोखाच्या अंधारात एका डोंगरावरच्या एकुलत्या एका घरात मी आज स्त्री म्हणून राहते. एरवी घरात एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये जाताना रात्रीच्या वेळी मला अंधार
भीती वाटायची आणि मी आईला बाबांना म्हणायचे तुम्ही बोलत राहा, मला त्या खोलीत जाऊन अमुक पुस्तक आणायचं आहे पण मी घाबरते. अशा घाबरणाऱ्या मुलीचं रूपांतर चल कोणालाही भीत नाही, कोणीही येऊ दे डोंगरावर असं म्हणण्यापर्यंत ही मजल जाते. कदाचित तो प्रवास मी केलाय म्हणून मला स्वतःला वाटतं मी इथे असायला पाहिजे. ज्या परिस्थितीत मला कधीही कशाला आईवडिलांनी नाही म्हटलं नाही, कधीही माझं शाळेत कौतुकच झालं नाही असं झालं नाही, कुठल्याही महाविद्यालयात जिथे जिथे मी पाऊल ठेवलं तिथे मला डोक्यावरच घेतलं गेलं. पण असं असताना एखादी गाय, एखादी म्हैस, अंधारातलं झुरळ आणि जंगलातले प्राणी हे तुम्हाला तू कोण आहेस म्हणून तुमच्याशी वागत नाही. तू कोण आहेस हे माझ्यासमोर सिद्ध कर आणि मग मी तुझ्याशी तसं वागतो. इतक्या शून्य पातळीला आले जेव्हा मी शहरातनं फुणगूस सारख्या गावामध्ये राहायला लागले. आणि हे जे आहे हे होणं हे एका रात्रीतलं आणि एका दिवसातलं नाही आहे. माझ्या लक्षात आलं, माझ्या आईने सांगितलं होतं, तुला मी शिकवते, ज्याच्याशी तू लग्न करशील भविष्यामध्ये त्यांनी तुला पोसायचं नाहीये, तुम्ही दोघांनी मिळून संसार पुढे न्यायचा आहे. तेव्हा बावळटपणा कधीही आयुष्यात करायचा नाही. आता तो बावळटपणा तुम्ही केला नाहीये म्हणून तर तुम्हाला सन्मानित करण्यात आलं, म्हणून तर तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करता आले आणि म्हणून तर तुम्ही कोणाच्या तरी कौतुकासाठी इथे उपस्थित राहिला. पण त्या बावळटपणाचं रूपांतर फक्त बावळटपणा करायचा नाही असं नाही, तर स्वतःला सिद्ध करत असताना त्या सिद्धीची झूल घ्यायची नाहीये. मी अभिनेत्री म्हणून जेव्हा एखादा पुरस्कार घेऊन घरी येते त्यावेळेला मी अभिनेत्री नसते. आणि हा माझ्यावरचा स्त्री म्हणून अन्याय नाहीये, हा प्रत्येक माणसाने करायची गोष्ट आहे. मग माझ्या राहुलचा जरी बाहेर सन्मान झाला तरी त्यालाही मी हेच सांगेन, आत्ता तू शर्वरीचा बाबा आहेस. मी जेव्हा सन्मानित होऊन घरी येते तेव्हा मी स्वतःला म्हणते चला आता पुढचं नियोजन काय आहे. हा जो स्मार्टनेस आहे जो ॲक्च्युली स्त्रीमध्ये आहे तोच आपण पुढे न्यायचा आहे एवढंच मला वाटत आलं. आणि त्या जोरावर मी शहरासारख्या अगदी आनंदी आणि सुखवस्तू घरातनं कधीही मला कुठली अडचण आली नाही. आणि त्यामुळेच मी अधिक बावळट होण्याची शक्यता होती. ज्यांना मुळातच प्रतिकूल परिस्थिती मिळते त्यांना झुंजायची तलवार लावलेलीच असते कमरेला, पण मला कशाला झुंजायला लागलं नाही. पण तरीसुद्धा एक बिचवा बरोबर ठेव असं मला आईवडिलांनी सांगितलं. कोणावर वार करण्यासाठी नाही पण स्वतःच्या संरक्षणासाठी तर नक्कीच ठेव जो मराठी बाणा आहे. आज मी जेव्हा असं म्हणते की मी आता शेतकरीण झाले तेव्हा मातीमधले कीटक काय असतात, इथे येणारा प्राणी हा आपल्या प्राण्यापासून आपल्याला संरक्षण करायला पाहिजे का, येणारं पीक आहे हे योग्य सक्षम आहे का, त्याला काही रोग आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी वयाच्या 35व्या वर्षी शिकायला लागले. म्हणजे मी जे आधी काही PhD पर्यंतचं शिक्षण केलं होतं ते शून्य पातळीवर आलं. माझा मीटरच शून्य करायला लागला. आणि बाई आता जगून दाखव, तुझी पदवी येते, तुझं प्रशस्तीपत्रक येते का एखादा पुरस्कार येतोय मला सांग. आणि त्या शून्य पदावर मला असं वाटतं माझ्या आयुष्याची रंगत वाढली, कारण मला नाविन्याने शिकावं लागलं आणि मुख्य म्हणजे मला नाविन्याने स्वतःला सिद्ध करावं लागलं. कसं ते सांगते. माझ्याकडे आज 18 मंडळी सहकारी आहेत. ती सर्व सहकारी मंडळी आधीपासून अनेक वर्ष गावात राहिलेली आहेत. त्यांना स्त्रियांनी किती पुढे येऊन बोलायचं, कुठल्या निर्णयावर स्वतः ठामपणे सांगायचं आणि मग ते स्त्रीनीच सांगायचं का, याच्यावर त्यांच्याकडे भरपूर परंपरेची पुटं आहेत. मी जेव्हा पुन्हा फुणगूसमध्ये पाय ठेवला तेव्हा पहिली 5 वर्ष मी काय सांगते हे कुणी ऐकायला सुद्धा तयार नव्हतं. कसली तू निवेदिका, कसली तू सूत्रसंचालिका, कुठली अभिनेत्री, कुठली लेखिका, कुठली दिग्दर्शिका, त्यांना काहीही त्याचं देणं घेणं नव्हतं. आम्हाला दादानी सांगितलं तर ऐकू अशी मला उत्तर आली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं ये होय ना बात, आता मला काहीतरी स्वतःला सिद्ध करायचंय. आणि सिद्ध करायचंय म्हणजे मारून मुटकून नाही, तर मी आई आहे ना. एक वात्सल्य भावना माझ्या गर्भात आणि माझ्या हृदयात आहे.
त्या वात्सल्य भावनेनी मला या सगळ्यांना माझी मुलं करून टाकायचे. आणि आज मला एक स्त्री म्हणून आनंद होतो की वहिनी तुमचं काय मत आहे याच्यावर असं स्वतःहून विचारतात. कुठलीही मगाशी जसे ते सांगितलं, छान भाषणात उल्लेख केला की कुठलीही बंडखोरी करायची नाहीये. बंडखोरी शिवाय एक माता म्हणून तुम्ही कसं काय पुढे ही वस्तुस्थिती हाताळता हे मला फुणगूसमध्ये आल्यावर शिकायला मिळालं. आणि असं लक्षात आलं की काहीही तोडमोड न करता मी अनेकांची मनं जिंकलेली आहेत आणि इथे मी यशस्वी स्त्री आणि यशस्वी आई आहे. आज ही डेव्हलपमेंट करताना म्हणजे बाकीची भाषणं आहेत ना, म्हणजे रमाबाई रानडेंनी काय केलं, टिळकांच्या पत्नीने काय केलं, बायाताईंनी काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगलवर मिळतील. तुम्ही क्लिक करा, सगळ्यांची माहिती मिळेल. पण आज संपदाने काय केलं हे कदाचित अजून तुम्हाला गुगलवर नाही मिळणार. म्हणून मी हे तुमच्याशी माझं जे आहे ते बोलते, दुसऱ्या कोणाचं किंवा दुसऱ्या कोणाच्या आशीर्वादाने बोलते याचं भान ठेवून बोलते. आज जेव्हा मी शहरातनं एका डोंगरावरच्या एका घरात आणि शेतात आले त्यावेळेला माझा नवरा आधी शिफ्ट झाला होता आणि मला दरवेळेला 8 तासाचं ड्रायव्हिंग करून मी ठाण्यावरनं इकडे येत होते. ड्रायव्हिंग करणं मोठी गोष्ट नाही, तिथे लिंगाचा काहीही प्रश्न नाही. मेंदू सगळ्यांना असतो, सगळ्यांना ते आलं पाहिजे. पण स्त्री ही मल्टीटास्किंग करणारी असते याची प्रचिती मला त्या ड्रायव्हिंगमध्ये आली. ते ड्रायव्हिंग करत असताना 8 तास ना मला कधी सिगारेट प्यायला मध्ये व्यत्यय लागला, ना चहा प्यायला व्यत्यय लागला. फक्त कधी काय नैसर्गिक गोष्टींसाठी लागला असेल तेवढाच. मला नवरा म्हणायचं तू 7 तासात कशी काय येतेस, की कशी गाडी चालवतेस. म्हटलं माझ्या सासूबाई आणि सासरे म्हणतात आम्ही संपराबरोबरच गाडीत बसणार, ती चालवू दे, याच्यातच आलं ना सगळं. सर्वांच्या जीवाची काळजी घेऊन मी गाडी चालवते आणि तरी सुद्धा मी कमीत कमी वेळात येते. ह्यापेक्षाही मला माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं जेव्हा तू गाडी चालवशील ना तेव्हा गाडी जेव्हा नीट मेंटेन केलेली असते तेव्हा तर चालवणं मी म्हणतो त्याच्यापेक्षा सोपं आहे. पण जेव्हा ती बंद पडते, जेव्हा तिला काही व्यत्यय येतो तेव्हा तो काय आहे, कसं आहे, तो कुठे दुरुस्त होईल, त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, या सगळ्यासाठी तू जागरूक पाहिजेस तर तू गाडी चालवायचीस. मी म्हणलं ही सगळ्यात मस्त आणि मोठी गोष्ट मला माझ्या नवऱ्याने शिकवली की नुसतं गाडीचा बडेजाव नाही, गाडीचा अंतरंग तुला कळलं पाहिजे आणि त्यातनं मार्ग काढता आला पाहिजे. बावळटासारखा फोन नाही करायचा आता मी काय करू. हा जो बावळटासारखा असा मी सतत शब्द वापरते याचं कारण असं, आपल्याला नाही ग बाई तू मुलगी आहेस, नाही ग बाई तू बाई आहेस, नाही ग बाई तू स्त्री आहेस, महिलांनी असं करायचं नाही असं मला कोणीही सांगितलं नाही. आणि ते सांगितलं नाही तर मला उत्तमपणे अत्यंत सक्षमपणे माझं आयुष्य जगलंच पाहिजे हे मी माझी जबाबदारी समजते. आज जेव्हा सन्मान झाला ना तेव्हा एक भाजी विक्रेत्या काकूंचा सन्मान झाला, गरम गरम ताजा ताजा वडा देणाऱ्या स्त्रीचा सन्मान झाला, त्याचबरोबर PhD झालेल्या व्यक्तीचा सन्मान झाला, एक मोटर मेकॅनिकचा किंवा स्कूटर मेकॅनिकचा सन्मान झाला, एक दुकान चालवणाऱ्या स्त्रीचा सन्मान झाला, एक हॉटेल चालवणाऱ्या स्त्रीचा सन्मान झाला. मला असं वाटतं की यांना काही अडचणी आल्या नसतील, प्रचंड अडचणी आल्या असतील, पण अडचणींचा ज्याला म्हणून काही कोणाला एक उपयोग करून घ्यायचा असतो तो तिथेच राहतो, पण ज्याला त्या अडचणी मात करायचं सुचतं त्या मात्र सन्मानास योग्य ठरतात. आणि अशा सन्माननीय स्त्रियांचा सन्मान करताना मला असं वाटलं आज मी समृद्ध झाले, याकरता या संस्थेची मी खूप ऋणी. आज मी ज्या ठिकाणी उत्तम निवेदन करून येते त्या ठिकाणी भेटलेल्या एका माझ्या मैत्रिणीचा सल्ला आहे. माझ्याही पेक्षा पहिला क्रमांक जिला सतत वक्तृत्व स्पर्धेत मिळत होता अशी माझी मैत्रीण, आणि आता तिचं कुठेही नाव नाही, मला भेटायला आली आणि म्हणाली आज 1000 प्रेक्षकांनी तुझं कौतुक केलंय पण मी तुला काहीतरी वेगळंच सांगणार आहे. म्हटलं काय सांगणार आहेस. ती म्हणाली की तुला माहिती ना मी पहिला क्रमांक मिळवायचा आणि तू कायम 2 क्रमांकावर असायचीस. म्हटलं हो मला आठवत आहे ना.
आता बघा, 1000 लोकांनी कायम टाळ्या वाजवलेल्या प्रेक्षकांच्या ढगावर मी आरूढ असताना कोणीतरी मैत्रीण समोर येते आणि म्हणते की तुला माहिती आहे ना, माझा पहिला नंबर होता आणि तुझा कायम दुसरा होता. तेव्हा असं वाटलं ही मला काय सगळा फुगा फोडून टाकते, तो जो कौतुकाचा असतो तो. पण तिने मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आज मी ज्या स्थानी आहे आणि आज तू ज्या स्थानी आहेस याच्यात तुझं कर्तृत्व तर महत्त्वाचं आहेच, पण तुझं कौतुक करणाऱ्या दुसऱ्या घराचं सुद्धा खूप महत्त्वाचं असं काम आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की माझ्या आईवडिलांनी मला मोठं केलं, माझ्या आईवडिलांनी मला संस्कार दिले, माझ्या आईवडिलांनी शिक्षण दिलं, प्रोत्साहन दिलं, पण पुढच्यानी त्याचा सन्मानही केलाच ना. आणि जे केलं ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आपण सगळ्या जगाला बरोबर घेऊन जातो असं भारतीय स्त्रीचं जे रूप आहे. नीला सत्यनारायण मॅडमचं अतिशय सुंदर वाक्य की भारतीय स्त्री जेव्हा मोठी होते तेव्हा आपल्या कुटुंबाला घेऊन मोठी होते, आणि हे कायम मी आयुष्यभर लक्षात ठेवलेलं वाक्य. पण आज आपण इथे जेवढं आहोत, कदाचित इथे जमलेल्यांपैकी पण घरी असं असेल की ज्यांच्या पायात अजून साखळ्या आहेत. आपण खूप शहरी वातावरणावर बोलतोय सगळ्या. आपल्या साडीला इस्त्री आहे, वेगवेगळे घालायला कानातले आहेत, दागिने आहेत आणि वेगवेगळे कौतुक करणारी माणसं आहेत. पण अजूनही अशा स्त्रिया आज इथे सभागृहात सुद्धा असतील की ज्यांच्या घरी त्यांचं अजिबात कौतुक नाही. पण तरीसुद्धा त्यांनी लढायचं थांबायचं नाही आहे, कारण आपण जे करतोय ते कुठल्याही कौतुकासाठी नाही तर आपल्याच आनंदी आणि समृद्ध जगण्यासाठी आहे. त्यामुळे कोण कौतुक करतंय, कोण सपोर्ट करतंय, कोण आपल्याला डोक्यावर ठेवतंय, हे सगळं नंतरचे दागिने आहेत. पहिला दागिने आत्मसन्मानाचा आणि आत्मकर्तृत्वाचा, तेव्हा त्याची मी हकदार आहे असं वाटतं. आज सन्मानित होणाऱ्या आणि ते सन्मानित करणाऱ्या शिक्षण संस्थेची मी खूप ऋणी आहे, कारण त्या शिक्षणाच्या गमभनाच्या खांद्यावर आम्ही उभं राहून आत्ता अगदी मोठमोठ्याने बोलतोय. हे जर कार्य कोणी केलं नसतं, म्हणजे मूलभूत अशा नियमांसाठी आणि आपल्या हक्कांसाठी ज्या स्त्रिया भांडल्या, ज्यांनी वादविवाद केले आणि ज्यांनी संघर्ष केला, अशा स्त्रियांच्या आठवणीसाठी 8 मार्च हा दिवस आहे. आणि आपण आता त्या मूलभूत गरजा भागवून त्याच्यावर काय केलं त्यासाठी पुरस्कार घेतो आहोत. तेव्हा ही जी गॅप आहे, ती गॅप फक्त काही जणींच्या आयुष्यात पुढे झालेली आहे, पण अजून काहींना ती भरपूर मोठ्या प्रमाणात पार करायची. त्या सगळ्यांसाठी माझे खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. यांना नमन करून आज माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर सर्व उपस्थित पाहुण्या, ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्या उद्योजिका आणि आलेले पाहुणे, यांना सगळ्यांना नमस्कार करते. वेळ आपल्याकडे थोडा आहे, माझ्याकडे थोडा आहे, कारण आपल्याला पुढे कार्यक्रमातही वळायचं आहे. पण मी एक फरक नक्की स्त्रियांमध्ये जो पाहते त्याच्याबद्दल थोडंसं बोलीन. आपल्याकडे साधारण 90चं दशक जर आपण पाहिलं तर 90च्या दशकापर्यंत ज्या स्त्रियांवर एखादं संकट यायचं तेव्हा त्या उद्योगाकडे वळायच्या. म्हणजे उदाहरणार्थ घरात आर्थिक प्रश्न आहे, नवरा व्यसनाधीन आहे, किंवा काही कारणांमुळे नवरा बायको एकत्र नाही आहेत, एखादी परित्यक्ता स्त्री आहे किंवा ती वेगळी राहतीये, किंवा नवऱ्याचं अकाली जाणं, मुलांची जबाबदारी, अशाला तिला जे काही छोटं मोठं येत असेल तो उद्योग ती स्त्री सुरू करायची. मग भाजी विकणं असेल, स्वयंपाक करणं असेल, खाद्यपदार्थ विकणं असेल, शिवणकाम असेल, हे उद्योग साधारण 90च्या दशकात आपल्याला पाहायला मिळायचे. आणि प्रामुख्याने या ज्या महिला उद्योगात यायच्या या बरेचदा या अडचणीच्या पार्श्वभूमीवर यायच्या, आणि फक्त त्यांना हे सांगितलं जायचं नाही किंवा त्यांच्यासमोर असं एक चित्र असायचं की आता माझं लग्न झालेलं आहे, आता माझा संसार चालणार आहे आणि माझ्या आयुष्यात कधीही अडचण येणार नाही. आणि एखाद्या रात्री अशी भस्कर अडचण आल्यानंतर त्या बाईला आपला पदर खोचून जे काही तिच्याकडे शिक्षण आहे, जे काही तिला येतं, जे काही तिला करता येतं, याच्यातून ती उद्योग सुरू करायची. मी हे अगदी तळागाळातल्या स्त्रियांबद्दल बोलते. अर्थातच चांगल्या घरातल्या मुली शिकत होत्या, ज्यांच्या घरांमध्ये उद्योगाची परंपरा होती त्या उद्योग करत होत्या, करत नव्हत्या असं नाही. पण जसा काळ बदलत गेला किंवा जशा स्त्रिया आधुनिक होत गेल्या
तर हे आधुनिक होणं याची व्याख्या जर आपण पाहिली तर आजच्या ज्या मुली आहेत, आजच्या ज्या तरुण मुली आपल्याला दिसत आहेत, किंवा आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला रत्नागिरीमध्ये जे आपण सेंटर सुरू केलेलं आहे, हे सेंटर एका मोठ्या वास्तूत सुरू करायची वेळ आलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की अनेक तरुण मुली वेगळी वेगळी कौशल्य शिकायला पुढे येत आहेत. म्हणजे त्या मेनस्ट्रीम एज्युकेशन तर घेतातच आहेत, म्हणजे कुठेतरी ग्रॅज्युएट होत आहेत, BCom होत आहेत, BA होत आहेत, अजून काही वेगळं करतायत. पण त्याचबरोबर मला फॅशन डिझायनिंग आलं पाहिजे, मला ब्युटी पार्लरचा कोर्स आला पाहिजे, किंवा मला अजून काही वेगळं कौशल्य आलं पाहिजे ज्याच्यातनं मला इमिजिएटली उभा राहून माझं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते मला कुठेतरी इन्शॉर करता येईल. आणि मला असं वाटतं की 90च्या दशकानंतर झालेला हा स्त्रियांमधला खऱ्या अर्थाने बदल आहे. कारण आपण 8 मार्चच्या पार्श्वभूमीवर आज सगळेजण बोलतोय. तर महिलांमध्ये काय फरक पडला या 3 दशकांमध्ये? तर महिलांमध्ये नक्कीच एक फरक पडला आहे की महिला संकटाची चाहूल ओळखायला लागलेल्या आहेत. संकट आल्यानंतर काहीतरी करण्यापेक्षा त्या प्रिव्हेंटिव्ह कामाकडे जात आहेत, क्युरेटिव्ह कामाकडे जात आहेत आणि त्या कुठेतरी स्वतःला एक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थातच इथं हा भाग तर नक्कीच आहे की कुठल्याही अडीअडचणीला मला उभं राहता आलं पाहिजे, मला माझे 2 पैसे कमवता आले पाहिजेत. त्याचबरोबर आजची जी आधुनिक स्त्री आहे ती स्वतःच्या आयडेंटिटी शोधत सुद्धा फिरतीये. तिला कुठेतरी तिची आयडेंटिटी हवी की हा स्मिताचा मसाला, हा ही संपदाची ज्वारी, ही अजून रसिकाच्या उसाच्या गुराळातला हा गुळ. तर अशा पद्धतीने कुठेतरी जगाच्या पाठीवर माझी आयडेंटिटी कशी तयार होईल असं सुद्धा प्रयत्न अगदी छोट्या छोट्या उद्योजिका करताना दिसतात. आणि अशा सगळ्या उद्योजिकांना एका माळेत गुंफण्याचं काम अनेक उपक्रमांमधनं, अनेक कार्यक्रमांमधनं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था जी आहे ही करत असते. आणि म्हणूनच आज 28 उद्योजिका ज्या आहेत या व्यासपीठावर आपल्याला सगळ्यांना भेटल्या. आपण सगळेजण ज्यावेळेला हा स्केल बघत होतो की अगदी मोटर दुरुस्ती करण्यापासून PhD पर्यंत किंवा आयुर्वेदिक औषधं तयार करण्यापर्यंत हा स्केल पाहताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की या स्त्रिया फक्त केवळ एक उद्योग घेऊन पुढे जात नव्हत्या, तर त्या आयडेंटिटी सुद्धा स्वतःची तयार करत होत्या. अनेक जणी ग्लोबल लेवलला स्वतःची आयडेंटिटी तयार करत होत्या. आणि मला असं वाटतं की हा नक्कीच फरक आहे. म्हणजे महिला दिनी म्हणून महिलांच्या हातात काय पडलं असं जर अभ्यास करायचा असेल तर हे नक्की दृश्य स्वरूपात हा परिणाम, हे परिवर्तन आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. आजच्या ज्या मुली आहेत या नक्कीच विचार करतात की एक 10 वर्षानंतर पुढे मी काय करणार आहे, 10 वर्षानंतर माझा उद्योग पुढे कसा जाणार आहे. आणि या सगळ्यासाठी आपण नेहमी म्हणतो की स्त्रियांची जी डेव्हलपमेंट असते, स्त्रियांचा जो विकास असतो, याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा फार महत्त्वाची असते. आपण जर योजना आपल्याकडे आलेल्या पाहिल्या, मेक इन इंडिया किंवा इतरही छोट्या मोठ्या ज्या उद्योग जगताला पूरक अशा ज्या योजना आहेत त्या सुद्धा सगळ्या स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आपल्याला केलेल्या दिसतात. अर्थातच ज्याला कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही उभी राहते या कामासाठी, त्याला फक्त प्रशिक्षण देणं, कौशल्य शिकवणं इथपर्यंत हे काम संस्था नक्कीच सीमित ठेवत नाही. तर याच्यापुढे तुम्हाला बँक लोन कसं मिळेल, मार्केट कसं मिळेल, तुम्ही बोलायचं कसं, उभं कसं राहायचं, आपली विक्री कशी, आपल्या मालाची विक्री कशी करायची, ही सगळ्या गोष्टीसुद्धा शिकवण्यासाठी संस्था आपल्या मागे उभी राहत असते. तर मला असं वाटतं की हा बदल जो आहे, हा दृश्य स्वरूपातला बदल नक्कीच सकारात्मक आहे. ज्या महिलांचं इथं कौतुक झालं त्या प्रातिनिधिक महिला होत्या. या फक्त 28च महिला रत्नागिरीत नक्कीच नाही आहेत, बहुतेक 28,000 महिला असतील. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण मी या व्यासपीठावरनं सगळ्यांना विनंती करते की ज्या ज्या गावातून तुम्ही सगळ्याजणी आलेले आहात, ज्या ज्या गावांमध्ये तुमचं माहेर आहे, सासर आहे, नंदेला दिलं आहे, एखादी जाऊ आहे, बहीण आहे, भाऊ आहे, या गावांमध्ये या कौशल्य प्रशिक्षण वर्गाची माहिती नक्की सांगा. आपण एका स्त्रीला उद्योग जगतात आणण्याचं पुण्य आपल्या हातनं हे घडणार आहे. किंवा आपण असं म्हणू की तिला तिची आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी आपण एक संधी देणार आहोत. तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण हे सगळं बघत असताना या कामाला सुद्धा पुढे नेणं फार गरजेचं आहे. आणि मी सगळ्या ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचे परत एकदा अभिनंदन करते. आपण सुद्धा आपल्यासारख्या 10 मुली, 10 महिला तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि फक्त मी उद्योग करणार इथपर्यंत नाही, तर माझ्यासारखे 4 स्त्रियांना मी माझ्या कामात आणीन, त्यांना काम करायला शिकवीन, त्यांच्यासारखे परत 4 स्त्रिया मी कामात आणीन. हे सुद्धा आपण करणं खूप गरजेचं आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही गेले 128 वर्ष काम करते. म्हणजे 1, 2, 5, 10, 20 वर्ष काम करत नाही आहे, तर 100पेक्षा जास्त वर्ष काम करते. आणि या संस्थेत ज्या मुली शिकून गेल्या त्या मुलींनी सुद्धा अण्णांसारखं काम पुढे नेलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या गावी जाऊन, बेळगावसारखं गाव असेल, हुबळीसारखं गाव असेल, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी संस्था काढल्या आणि स्त्री शिक्षणाची जे हे काम आहे हे काम त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या उद्योजक महिला इथं आलेल्या आहेत आज, ज्या ऐकतात हे सगळं, ज्यांना हे सगळं भावतंय, हे आवडतंय,
त्यांनी सुद्धा आपल्यासारखे 4 उद्योजक महिला तयार करणं फार गरजेचं आहे. आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी इथं एक अद्ययावत केंद्र उभं राहिलेलं आहे. तुम्हाला माहिती देणं, मार्केटिंगची माहिती देणं, प्रपोजल तयार करणं, याच्यासाठी इथे प्रशिक्षित लोक तयार आहेत आणि याच्यासाठी आपण एकत्र काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानते की आपण कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. हे केंद्र आपलंच आहे, आपल्या जिल्ह्यासाठी आहे, त्यामुळे या केंद्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रोज किमान 100 मुली तरी आमच्या उपक्रमांची माहिती मागायला जर आल्या तर याच्यापेक्षा मोठा आनंद आमच्यापैकी सगळ्यांना मिळेल आणि याच्यापेक्षा कुठलाही मोठा आनंद नसेल. मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.